हॅलो. रेडी का होते तू? कारण की आपण बाहेर चाललो कुठे? शॉपिंगला. बघा 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 बघा, शॉपिंग म्हटलं की आमची कशी मज्जा येते. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आज काय आहे? आज आम्ही चाललो आहे शॉपिंगला. म्हणजे आज काहीच नाहीये. हा म्हणजे आज काहीच नाही, Sunday. असं एक रॅन्डम व्लॉग असणार आहे. संडे आहे हा. तर आम्ही विचार केला की आम्ही जस्ट असं शॉपिंगला जायचं. कुठे जाणार आहे आपण ते दाखवू समोर. हा, बघत राहा. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग पुढे बघत राहा. आणि आम्ही का शॉपिंग करतो आहे, कारण की आम्ही लवकरच कुठेतरी जाणार आहे. एक ट्रिप प्लॅन केली आहे, ट्रिप प्लॅन केली आहे मॉन्सून काही. ट्रिप. हा, काही फ्रेंड सोबत. कारण मॉन्सून ट्रिप का? कारण तुम्हाला दाखवतो. कारण बघा बाहेर मॉन्सून इज हिअर गाईज. मॉन्सून इज हिअर आणि बाहेरची हिरवळ बघा काय मस्त आहे, मजा. आणि हीच मजा घ्यायसाठी आम्ही चाललो आहोत. सो आता आम्ही जे काही करू आज ते ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. छोटासाच व्लॉग असेल, जास्त मोठा नाही ठेवणार. लवकर लवकर उरकूया आणि भेटूया लवकरच. देखो ये आ गया क्योंकि हम चार्जर भूल गए थे. थँक्यू. हे बघा. तर आता आम्ही आलो होतो अनुजकडे, कारण की आम्ही घरून येताना चार्जर विसरलो आमचा. मी फुल रिस्पॉन्सिबल. तू ना? हा, चार्जर विसरला तो. तर मग आता अनुजला मम्मी वगैरे दिला आणि तो आता काल की परवा आला, तो घेऊन आला आमचा. सो आता आम्ही जाता जाता डिकॅथलॉनला चाललो. जाता जाता त्याच्या हॉस्टेलला आलो आणि पिक केलं. बॉल घे ना, माझ्या दूर आहे, तू घे. त्याचे फायदे खेळ. हो, मारणं कसं आहे. वा 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 मेरे शेर वा. वन मोर ट्राय. छी हागरी. व्हेरी गुड. एक कुठे चालला? पॅन्ट्स हे बच्चांचे आहेत का? छोट्या बच्चांचे आहेत. शी, तू पण तर बच्चीच आहे. मला वाटलं माझे आहे साईज. ते बघ किती छान खेळतात, त्यांच्याकडे बघ आणि तू बघ. पण हे चांगलं आहे. पण हे आता आपल्याला quality छान मान्सून असेल. ट्रिपसाठी गरज पडेल याची. क्वालिटी छान असेल. हां, ते म्हणजे हे 100 रुपयात मिळतात, हा 500चा आहे. पण थोडं बेटर असेल, मला वाटतं एक घेऊन घे. जास्त सेफ राहील. हां एक घेतो. हां. आणि हा रेनकोट पण आवडला मला. नको, तुला रसा रेनकोट नाही पाहिजे, तुला पॉन्चो पाहिजे. हां, पण 2000चा महाग आहे थोडा. टाणाव. हे पॉन्चो असतं हे का? तू बॅट घेऊ शकते, मला हाताने मारल्यापेक्षा तू हे बॅटने poncho मारशील असतं तर. हे मी काय poncho? म्हटलं, तू ऐकला नाही का? काय? ही बॅट घे तू. तसंही मला घरी बेलण्याने वगैरे मारतेच, तर बॅटनी मार, म्हणजे तुझे थोडे हात कमी दुखणार. बेलण्याने मारते मी तुला. मग काही भांड्याने. पण लोक खरं समजतील, लोकांपेक्षा जास्त मला घरचे मला खरं समजतील की ही मारते आणि मला अजून ज्ञान देतील. काही नको बोलू. हा ना, काही सांगतील एकाचं खोटं नाटक. हे घ्यायचे आहे मला. गाईज दाखव ऐकू ना. नका हिचं. किती मला मस्त दिसत आहे तो. हा ना, खूप मस्त त्या आहे. बाईवर बघ. मस्त आहे पण खूप. आणि हे आहे याला. काय हे काय एवढं जाड काऊन आहे? पाऊस आलाय आणि रेनकोटची गर्दी बघा. ए, हे नाही का ते? बघा आमचं लहान बाळ. हे पाहिजे होतं मला. कोणता छान आहे रे, बघ बरं. ए, हा स्मॉल मिळाला ना. बस बस, इथेच बॉडी बनायला. येलपाडी. ते ग्लव्स पाहिजे मला. ते तिकडे आहे, ते तिकडे आहे, ते तिकडे आहे. हे बघ. हे वालेच पाहिजे. हा कलर पाहिजे मला. छी. काय छी, मुलींच्या लाग हातात घे. तोच. वा. ऐक. आणि एक बोट मग. एक थांब, थांब नाही, कुठे गेलं थांब. अरे थांब ना. चुप, चुकून टाकला मी. अरे हो चटकावून नाही. हा बेटर वाटत ब्लॅक. मोठा आहे का माझ्यासाठी? हो, हे बघ ना, साईज असेल ना त्यात. हा कोणता साईज आहे? कुठे लिहिलाय?
लिहिलंय तू ऐकलं तो पागल आहे का? आमचं काम झालं, आता आम्ही जाऊया काहीतरी खायला. नाही खाऊ आणि मग नंतर जाऊ जिथे आम्ही ऑलवेज, तुम्हाला असं म्हणजे आमच्या अर्ध्या ब्लॉग मध्ये आम्हाला तुम्हाला कारण की ते आमच्याकडे दिसत असेल. दुसरी कोणती जागाच नाहीये फिरायला. पुण्यात जागा नाही आहे गाईस, पुण्यात. आहे आता पाऊस आलाय सो आपण बाहेर जायला पाहिजे. एक ब्लॉग लवकरच येईल असा पण थोडा बाहेर फिरायचा ट्रेक वगैरेचा आम्ही प्लॅन करतोय 1-2 वीक नंतर. आहे पण पुणे सिटी मध्ये म्हणजे पुण्यात जायचं असेल तर मोस्टली मॉल मध्येच जावं लागतं. हो आपण मॉल मध्ये जातो हे बोलली मी. अर्ध्या तासाच्या स्ट्रगल नंतर पार्किंग म्हणजे एवढी गर्दी भयानक आज की आम्हाला अर्धा तास लागला पार्क करायला. फायनली केलं, आलं. जीन्स कोणत्या कलरचा घ्यायचा याचं डिस्कशन चालू आहे. मग मी जेव्हा पाठवते तेव्हा सेव्ह करून ठेवत नाही ना, मग त्याच्यामुळे असं होतं. आता हिने सेव्ह केलाय काहीतरी. हाच पाहिजे म्हणतोय. हा कलर चाल. हा कलर आहे तो, बघ किती सुंदर आहे. सुंदर आहे. सुंदर सुंदर फिट, आहे. पण हा कोणता फिट आहे? बघ ना, ओपन कर ना. नाही हा स्लिम फिट आहे. स्लिम फिट नाही पाहिजे आपल्याला. हे स्लिम फिट आहेत, बघ ना लिहिलंय. सगळेच फिट आहेत त्यांच्याकडे. इकडनं चल. तू ते घे, मला हे बघू दे. ए हा बघ. मी दाखवते ना, तू पकडून ठेव. हे पण कलर दुसरा पाहिजे पण, है ना? अबे तो थांब ते असं वाला. हे बघा, हा एक कलर आहे. हा पण छान दिसतोय कलर. ना मला हा असा कलर पाहिजे. हा घे ना मग, बेज कलर छान आहे. ही बघ, तिची मान का अशी आहे? अशी आहे. कशी कशी कशी? एकदा एक टॉप घेतला त्याच्यासाठी लाईन. आता कुठे जायचंय? आता कुठे जायचं? आता तुझा जीन्स घ्यायचा जो आम्हाला अजून आवडला नाही कुठेच. हा काय मग लिपस्टिक लावायची विसरली. ते वाटत नाही पण. कसं समजेल बरं हे लावून ठेवतात तर? इकडे बघ, अंधाधुन बेचारा. छान नाही दिसतंय का? ठीक आहे, तो बघ. इकडे बघ, हा चांगला आहे पण थोडा मोठा वाटत आहे. बघ तुला. अरे कुठे मोठे माझे आयब्रो दिसत आहेत ना, आयब्रो दिसले पाहिजे कधी पण. हा, ये मग. एक काडी देऊ का? एक काडी पकड. हा ढिला आहे. एक काडी पकड ना. हा ढिला आहे. हा अच्छा. बरोबर टाईट आहे. एक काडी पकड. हा ढिला आहे, हा ढिला. ए. एवढं जवळून असं ऑर्डर काय अँगल घेतोय? चितकोबरा पॅटर्न. पण छान दिसतंय ना. मला जसं बारीक वाला पाहिजे होता ना तसा आहे असा मस्त. आणि एकदम ब्लॅक नाही आहे, थोडं ब्राउनिश टिंट आहे. तर आलो आम्ही फायनली घरी. आणि घरी आल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याची फरमाईश होती की त्याला पकोडे खायचे होते. तर मी त्याला नाही बोललेली ऑब्व्हियसली, कारण की आम्ही जिम करतो तर ऑइली खायचं नव्हतं. बट तो म्हणतो की मी नेहमी थोडी ना मागतो तुला, बस कधी कधी म्हणतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला खूप काही काय म्हणतात लालच काय म्हणतात माहिती नाही दिलं. म्हणतो मी कपडे घडी करून देतो, मी कपडे वाळू घालतो, अजून काय बोलला होता रे, चहा बनवतो, सगळं करतो, फक्त मला पकोडे बनवून दे. तर आता तो चहा बनवत आहे. आणि चहा बनवता बनवता काहीतरी गाणं म्हणत होता की जेणेकरून मी ते ऐकेल आणि त्याला पकोडे बनवून देईल. झाला का बनवून? नाही म्हणजे सुरू करता. आणि काय म्हणत होता तू? मी ऐकत होती तिकडून. काय कोणतं गाणं म्हणत होता? लाईट लावू का? कोणतं गाणं म्हणत होता? साधी बाबडी माझी राणी. नंतर पुढचं अजून
ते जे तू नेहमी करतो असं असं ऍक्शन करून त्या गाण्यातलं, असं ते तुझ्यावर नाही करू शकत पण ना. स्वतःसाठी तर कर. कसं कसं मोठ्या छातीचा माझी ए जर नाही नाही मेरे हाथ की चाय पीने में नसीब लगता मालिक. चला येल पाडू. बाय द वे हे मी बनवलं आहे स्वतः. टेन टेन. प्लॅन चेंज गाईज, प्लॅन चेंज. चहा ठेवलाय त्यांनी पण बंद केला आणि आता म्हणतो की पहिले तिखट खाऊ मग गोड खाऊ पिऊ. आणि आता कांदा कापा, मी याला म्हटलं बरं ठीक आहे कांदे कापून दे, तर तो कांदे कोणते कापतोय, कसा कांदे कापत होता तो भजनसाठी, बारीक कांदे कापत आहे तो भजे बनवायला बेसनवाला. अरे तर मला काय माहित, तूच तो बोलली कांदा कापून दे. काय माहिती मग फक्त खाता येतं तुला. नाही ऐसा है. आणि मला लालच दिली होती चहा बनवून देतो, आता हंपा बनवता करतो ना चहा. ढंपा करतो, कधी बनते नहीं जाता, चाय बोली. बंद केला उधर. काऊन नाही चाय बोलू? बंद दिखा, वो गैस बंद है बस. तर का बंद केला. कारण पकोड़े के साथ चाय खाएंगे ना, फिर ऐसे डालेंगे चाय खाएंगे? स्टेटस, चाय पियेंगे, फिर स्टेटस भी डालेंगे चाय और पकोड़े इन बारिश. भोडा भाबडा माझा राया तर बिलकुलच नाहीये, चाला पाय तो पण चंटा आहे. बोडी बाबडी बोलतो ना मी आहे म्हणून. काय बोलला. ठीक आहे आता पकोडे तू बनव. नाही बाय. सॉरी नाही मालिक नाही. प्लीज. नाही बोलला ना असा नाहीये, भोडी भाबडी नाहीये. नाही. ते कांदाच टाकेन डोळ्यात. आता नाही Sorry, बनवेन. sorry, sorry. नाही बनवेन. Sorry. नाही बनवेन मी. माझ्या डोळ्यात टाकतो, माझ्या डोळ्यात टाकतो. चल बाबा. आलो मग. हे झालं बेसन काढून देत ना, या बी काय निकाल घेतात. आहे की बेसन, हे बेसन अजून काय पाहिजे, सोडा टाकतात बघा, मीठ, कांदा. मला बघायचं स्वप्न कसं पूर्ण होतं. हे बघा इथे माझ्या हातचा चहा आणि ही माझ्या खूप आग्रहानंतर बनवलेली ओ बापा, भजे. आग्रहानंतर. हा मग काय कितना बोलना पडा. वाह बघा चहा भजे. वाह. जे याच्या मनात असते तो करवूनच घेतो. मग तो इमोशनल करेल, काहीतरी असं काहीतरी करेल की मग मला दया येईल आणि मी बनवून देणार. बायको आहेस तू माझी, एवढं तर करशीलच माझ्यासाठी. म्हणूनच करते. लोकांना जाऊन थोडी म्हणतो मी की मेरे को भजे चाहिए. लोकांना जाऊन पण म्हणतो आणि मला म्हणतो तर मी बनवूनच देते नेहमी. खा आता हा थंड थंडे होईल होईल. ते. So, पाऊस येतोय बाहेर मस्त असं. आणि ही आम्ही नवीन सिरीज पण बघत आहे, एक पेद्रो. भुरभुर पाऊस येत आहे, ड्रिझलिंग. आय नो. आता खा लवकर. आणि आम्ही रात्री पण थोडं बाहेर जायचा विचार करतो. म्हणजे असा हा व्लॉग पूर्ण आमचा दिवसभरातला असाच मटर गश्तीवाला मटन गश्ती, चिकन गश्ती, मटर गश्तीवाला गश्ती. असेल असा आम्ही विचार करत होतो. सो लास्ट आम्ही व्लॉग हा एंड करू रात्री, आठवणीने करू. भरला का मन. मन तर भरलं भाई, एक नंबर. आणि तिखट पण नव्हते. आता 1 महिना खाशील नको. हा बेसनचे 1 महिना नाही खाणार. बेसनचे 1 महिना नाही खाणार म्हणजे. अब मूग पकड की बारी. नेक्स्ट टाइम. चटोरा इंसान आहे, चटोरा. यस सर. ताई थांब, आम्ही पावसात निघालो बाहेर. खूप जास्त पाऊस आहे, आता माहिती नाही जर काही पार्किंग पण मिळत नव्हती, आवाज पण नसेल जात आपला. पण जर नाही जमलं तर आम्ही रिटर्न जाऊ घरी आणि काहीतरी बनवून घेऊ, सँडविच वगैरे आणि खाऊ. पण जसं तसंच फिरायची चूल म्हटली तर आम्ही बाहेर निघालो. तर खूप जोरात पाऊस येते, आम्हाला काहीच मिळालं नाही. तर आम्ही विचार केला पावसात मस्त कॉफी पिऊ. तर आम्ही इथे आलो आहे. काय घेतलं तू. जोरात बोल ना. तू एवढा गोरा गोरा काऊन दिसत आहे, पिवळा पिवळा. गोरा आहेस मी. काय गोरा डिपेंड करतं बाजूला. आता तर नाही दिसत आहे तू गोरा. एवढा तो गोरा दिसत आहे, अजून काय पाहिजे. बघ सेम आहे. ए चाल सेम तर बिलकुल नाही. डार्कर. खूप मारून मारून कॉफी पिते आमची बाई.
वा यू आर सो स्मार्ट. जीभ जळली माझी. चहा थोडी आहे तो. मौसम मस्ताना, आयटम असताना. वा रील पण काढू शकतो. आताही पाऊस पडतच आहे. आम्ही आलो, खाल्लं थोडं. आता वाटत आहे की थोडा जास्तच मोठा दिवस होता आमच्यासाठी. म्हणजे एकदम रॅन्डम ब्लॉग केला आम्ही. असाच विचार केला की आपल्याला हा म्हणजे ट्राईंग टू बी कन्सिस्टंट म्हणून आम्ही एकदम असं रॅन्डम ब्लॉग केला. असं तर ते असं करून दाखव. क्लॉकिट असंच ते करतात नाही ना ना रे, क्लॉकिट. क्लॉकिट नाही ना, हे असं करतात ना, असं काहीतरी करतात ना ते पोरं. काय करतात तर तेच. आता पण भयंकर पाऊस आहे. मस्त गेलो, असं वाटलं थोडं फिरून येऊ. गाडी पार्क करायला काही जागाच नव्हती अर्धा तास पार्क करायला, अर्धा तास बाहेर काढायला त्या मॉलच्या. आणि मग एकच छत्री घेऊन गेलो. एका छत्रीत मस्त पावसात फिरतोय. मग आम्हाला तो आमचा नेहमीच्या कॉफीवाला दिसला. तिथे गेलो, एकच कॉफी घेतली, घरी आलो, सँडविच बनवले, खाल्लं आणि आता बस. असा होता आमचा मोठा दिवस. आणि आम्ही कुठे चाललोय हे आम्ही रिव्हील नाही करत आहे. हे आम्ही मे बी नेक्स्ट व्लॉग जर येईल, इधर तो असाच एक रॅन्डम असू शकतो और डिरेक्ट तुम्हाला आम्ही जिथे चाललो त्याचा नाही first किंवा day चा मग घेऊ. असा करू रॅन्डम प्लस म्हणजे रॅन्डम देव- किंवा म्हणजे थोडी तोच पूर्व देवांचा तयारी असेल ना. प्लस ट्रॅव्हलिंग सॉरी तर तोच पहिला व्लॉग असेल ना जिथे आपण चाललो त्याचा. बरं. हा अजून काही ऐकतच नाही. सो ठीक आहे, मग आता जातो आम्ही. आणि जर तुम्ही आमचे आधीचे व्लॉग नसेल बघितले तर प्लीज जाऊन बघा. ती एंगेजमेंट वाली सिरीज बघा. छान आहे ती. खूप मस्त झाले आहेत ते आमचं vlog. नाही, दुसऱ्या कोणाचं तरी होतं. आमच्या एंगेजमेंटच्या वेळेस आम्ही करतच नव्हतो. हे नाही काश wish केलं करत असतं. असतो. हा. खरंच. मस्त कॉन्टेंट भेटले असते भारी भारी. पण एनिवेज नेवर द काय नेवर बेटर लेट दॅन सॉरी. बेटर लेट दॅन सॉरी तेच म्हणतात. ते माझा चष्मा फोगला परत. कसं काय फोगतो रे तुझा चष्मा? इतका फोगलेला लेकाचा. फोगल्या हेलीच पुसते मी आता. सो ठीक आहे. तेच की पहिलेच बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब हा ते करायला तुम्ही विसरता. कॉमेंट नाही करत तुम्ही लोक. प्लीज कॉमेंट करा. प्लीज मी रागवत नाहीये. प्रेमाने सांगत आहे. याच्या टोनवर नका जाऊ पण प्लीज प्रेमाने प्लीज प्लीज आम्हाला सांगायचं. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि बस असंच तुमचं प्रेम असू द्या. आणि अजून एक प्लीज गोष्ट. सबस्क्राईब करा. 4-5 जण ब्लॉग बघता, एका टीव्हीवर नका बघू. 5 स्क्रीन मध्ये बघा. आम्हाला एकच व्ह्यू मिळतो, तुम्ही 5 जण एका टीव्हीवर बघता. आम्हाला पाठवतात काही लोक की बघा जो ब्लॉग. आणि असे भरपूर लोक आहेत जे आम्हाला पर्सनली मेसेज करून बोलतात. पण प्लीज थोडा एक कमेंट पण करून द्या. कॉमेंट पण करून छान द्या. वाटेल थोडं. म्हणजे आम्हाला थोडासा बूस्ट मिळेल. हा तेच. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या व्हिडिओला. 4 वेळा बोलली ते म्हणतील की भाई येले जोरात फेकून मारतील सबस्क्राईब आपल्याला घे. तर मग तू टॉपिकच नाही संपवून राहिला. मग मी काय बोलू? मारूनच देईल एकमेकाचा. पागल. चला आता आम्ही ऑफ कॅमेरा भांडतो थोडस. नाही आम्ही भांडत नसतो. याला असं का वाटतं काय माहिती. भांडतो. बरं असू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. बाय. गुड नाईट. नो शॉट दाखवायचा होता म्हणून परत सुरू केला. ही बघा बाई कशी बसली आहे आरामात एकदम. चालू द्या. चांगलं आहे, चालू द्या. हो काय कर.